सियावर रामचंद्र की जय. उच्च रवामध्ये सगळेच जण सेतू बांधारे सागरीचा गजर करतायत आणि सेतुबंधनाचं काम पहिल्याच दिवशी 14 योजने अंतरापर्यंत पूर्ण झालाय. सेतूचा हा दिव्य घाट, दिव्य निर्माण कार्याकडे बघून सगळेच आकाशस्थ देव अत्यंत आनंदित झालेले आहेत. देव, यक्ष, गण, गंधर्व या रामकार्याला बघण्यासाठी आकाशातून पुष्पवृष्टी करतायत, रामाला मनोमन वंदन करतायत. देव, यक्ष, गण, गंधर्व यांना आनंद याचा होतो आहे की आता रामचंद्र लवकरच लंकेला पोहोचणार, राम रावण युद्ध होणार आणि जगन्नियंत्याने ठरविल्याप्रमाणे रामचंद्र रावणाचा वध करणार. रावणाचा वध होणार हीच मुळात आनंददायक गोष्ट आहे देवांच्यासाठी. म्हणून कौतुकानं या कार्याकडे ते बघू लागलेले आहेत. पहिल्याच दिवशी 14 योजने पूल झालाय. रामायणात त्याचा स्पष्टपणे उल्लेख किती दिवसामध्ये हा पूल बांधून झालाय, किती दिवशी कोणतं काम केलं. आपल्याकडं MB असते ना, MB मेजरमेंट बुक, त्याच्यामध्ये किती काम झालं, किती इंची खडी टाकली, किती इंच मुरुम टाकला, ह्या सगळ्याची सोय असते. असं मेजरमेंट बुकच वाल्मिकीने ठेवलंय. तुम्हाला ते मेजरमेंट बुकच सांगतो मी. वाल्मिकी सांगतायत, पहिल्या दिवशी लांबीनी 14 योजने इतका पूल बांधण्यात आलाय. दुसऱ्या दिवशी त्यात परत 20 योजनेंची भर पडलेली आहे. काय उत्साह आहे दांडगा. दुसऱ्या दिवशी परत 20 योजने पूल बांधण्यात आलाय. आता पुन्हा वृद्धी आहे. तिसऱ्या दिवशी 21 योजन पूल बांधण्यात आलाय. म्हणजे पहिल्यांदा 14, पुन्हा थेट 20 नंतर 21. चौथ्या दिवशी परत 1 योजने वाढलेला आहे. 22 योजने पूल बांधलेला आहे. आता लंका जवळ आली आहे. उलट हनुमानाने आपल्या पहिल्या वारीमध्ये सगळे अडथळे दूर केलेले होते. 22 योजने पूल बांधण्यात आलेला आहे आणि 5व्या दिवशी 23 योजने पूल बांधून पूर्ण झालाय. आता करा बेरीज. पहिल्या दिवशी 14, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22, 5व्या दिवशी 23, असा मिळून 5व्या दिवशी 100 योजने पूल पूर्ण होतो आणि वानर सेना त्या पुलावरून लंकेच्या या तीरावरून दुसऱ्या लंकेकडच्या तीराकडे निघालेली आहे. एक महाभयंकर सैन्य 5 दिवसामध्ये पूल बांधून लंकेच्या सागर तीरावर हजर होत आहे. लंका, वानर सेनेचा सागर आणि त्यानंतर महासागर अशी स्थिती आहे. लंकेला घेराव टाकून हे सैन्य बसलेलं आहे आणि आता ती वेळ आली आहे. रामचंद्रांनी अटकेत असलेल्या शुकाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि लंकेच्या सागरतीरी असल्यावर शुकाला बंधनमुक्त करून लंकेमध्ये पाठवलेलं आहे. 5 दिवसात रावणाला खबरच नाही काय झालं याची, कसं घडलं याची. 5 दिवस, कारण शुकाला पाठवलंय, तो वापस यायचा आहे, तो निरोप देईल तेव्हा खरं. आता मात्र शुकाला सोडायला सांगितलंय. शुक गेलाय आणि थेट लंकेत जाऊन पोचलाय. आता आपली कथा सागराच्या या तीरावरून त्या तीरावर करत होती. हनुमानाला 100 योजने अंतर पार करायला वेळ लागला होता. आपल्याला तर किती दिवस लागले तिकडून 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 इकडं करायला. आणि ज्या क्षणी हे सैन्य पोचलंय त्या क्षणी शुक रावणाच्या दरबारात जातोय आणि रावणाला सांगतोय, महाराज सैन्य भयंकर आहे, खूप मोठा आहे. त्यांनी सेतू बांधलाय आणि लंकेच्या तीरावर येऊन पोचलेले आहेत. रावणाला आश्चर्य वाटतं. अरे तू आधी का नाही सांगितलं? कशाचं म्हणला महाराज, मला धरून ठेवलं होतं, कशाचं आधी काय करावं.
रावण म्हणतो, बरं ठीक आहे, तू सैन्याची सगळी अवलोकन करून आलास? हो, त्यांनी मला सगळं सैन्य दाखवलं. एक विशाल काय सेना आहे हनुमानाच्या सुग्रीवाच्या नेतृत्वातील. नुसती विशाल काय सेना आहे असं नाही, तर एक एक वानरवीर प्रचंड पराक्रमी आहेत. कोणी विश्वकर्म्याचा पुत्र आहे, कुणी सूर्याचा पुत्र आहे, कुणी पवनपुत्र आहे, आणि असे भयंकर वीर आहेत. रावण विचारतोय काय करावं असं वाटतंय. शुक नम्रपणे सांगतोय, दशानन महाराज, माझ्या अपराधाला क्षमा कराल. थोडं तोंड लहान आहे पण मोठी गोष्ट बोलतो. म्हणजे काय रे? मला वाटतंय रामाची पत्नी सीता आपण सन्मानपूर्वक रामाला परत करावी. यातच रावणाचं भलं आहे, राक्षसांचं भलं आहे, लंकेचं भलं आहे. त्यांनी तर बिभीषणाला राज्याभिषेक केलायच. खरंच सांगतो महाराज, आत्तापर्यंत घडलेल्या घटना आणि सेनेचं केलेलं अवलोकन यावरून मला असं वाटतंय की आपण हे सोडावं. सीता रामाला परत द्यावी आणि हा दुराग्रह सोडावा. एक आपला दूत आपल्याला शहाणपण शिकवतोय याचा राग रावणाला आला आणि तो म्हणाला, तू मला इतका पळपुटा समजलास की रावणाशी सीता सोडून देईल? तुला रावणाचा पराक्रम काय माहित आहे का? तो म्हणला, महाराज मला वाटलं ते सांगितलं, बाकी काय. रामायण सार्वकालिक कसं आहे बघा, सार्वकालिक कसं आहे बघा. अनेक लोक असतात जे सांगतात की दुराग्रह सोडा, नादाला लागू नका, उगाच तुम्ही चोर असताना हे चोरलं ते चोरलं म्हणू नका. एक साधू आहे, काही राजकारणी आहेत, त्यांनी रोज आपल्या 55 वर्षाच्या बालकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की जाऊ दे, उगाच रामकार्यात विघ्न आणू नकोस. मंदिरच का केलं, हेच का केलं नाही, हिंदूंच्या कार्यात विघ्न आणू नकोस. नाही ऐकलं नाही. एक एक वीर गमवावे लागले. आसाम मधला एक गेला, मध्य प्रदेशातला एक गेला, महाराष्ट्रातला एक गेला, कर्नाटकातला एक गेला, राजस्थानातला एक गेला, काश्मीर मधला एक गेला, आता केरळ मधला जायची वेळ आली आहे. वीर निघून चालले. बिभीषण गेला, त्याच्यासोबतचे सेनापती गेले, असं होतं ते. 94 वेळेला पराभव झाला, पण रावणाचा अहंकार काही जात नाही. तसंच आहे तिथे सुद्धा. रावण अहंकाराला सोडत नाही, म्हणून रावणाचा विनाश होतो. त्या शुकालाच रावणानं काही बाई बोलून हाकलून लावलं आणि मीच रामाला संपवील अशी गर्जना करत आता युद्धाला तयार व्हा असं सगळ्या सैन्याला सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आणखी नवे डावपेच रचत रावण काय करतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.